सध्या चर्चा जर कोण्या गावच्या सप्त्याची होत असेल तर सायाच्या सप्त्याची होत असते महाराज. एवढं गोड असं तुम्ही मंदिर बांधले, प्रवेशद्वार एवढं केले आणि आमच्या गोविंदाजीच्या यूट्यूब चॅनल तर सगळ्या महाराष्ट्रात धमापळ घातला महाराज तुमच्या सायाच्या सप्त्याचा. रोज गोष्ट आहे बुवांची महाराज, एवढा गोड सप्ताह केलाय तुम्ही. एकी अशी ठेवली ना, एकच सांगतो तुम्हाला, आता या गावाच्या सप्त्याला नजर कोणाची लागू नये महाराज. असा जर एकजुटीने सप्ताह केलात ना, गावात गेले की महाराज भांडणं आहेत, गावात राजकारण आहे, धुऱ्यावरचे भांडणं म्हणपात, घरातले भांडणं म्हणपात. पण मला वाटतं साय त्याला अपवाद आहे. इथं ना मतभेद आहेत, इथं ना राजकारण आहे, ना इथं जाती येत आहे. म्हणून महाराज येतात सायसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ही काळाची गरज आहे. एका ठिकाणी आले पाहिजे माणसं, एका मंडपात आले पाहिजे. अरे या धर्म मंडपात येत असताना हिंदू धर्मातल्या माणसांना डोक्यात असा विचार केला पाहिजे, मी या पक्षाचा, मी या समाजाचा, मी या जातीचा, मी या पंथाचा, मी अमुक आहे, मी ठमुक आहे, मी तमुक आहे, हे सगळं सोडून या धर्म मंडपात येत असताना मी राम भक्त आहे, हनुमान भक्त आहे आणि हिंदू धर्माचा रक्षक आहे म्हणून माणसाने झालं पाहिजे. काळाची गरज आहे. आणि तरुण माधवाला माझी विनंती आहे, दारू पिऊ नका, व्यसनाधीन होऊ नका. दारून आयुष्याची बरबादी व्हायला लागली. सध्या जाते महाराज, सध्या एवढं फॅड लागले माणसाला ते दारू पित. अहो 12 वर्षाचं आणि 16 वर्षाचं पोरगं महाराज दारू प्यायला लागलं, गुटखे खायला लागलं, तंबाखू खायला लागलं. आयुष्याची बरबादी कशी होईल? ऐका, दारू पिऊ नका, तुमच्या पाया पडतो रे, दारू पिऊ नका. सगळ्या तरुण बांधवाला विनंती आहे, तुम्हाला दारू प्यायची ना, मग लग्नच करू नका. अरे एखाद्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आणून तुम्हाला कोण काय मिळणार आहे सांगा ना. अरे तुमच्यासाठी या माता भगिनीचा किती त्याग आहे बघा. अरे बघा, तिचं कपाळ तिचं आहे पण कपाळावर लावलेलं कुंकू तुमच्या नावाचं आहे. भांग तिचं आहे पण भांगामध्ये भरलेलं सिंदूर तुमच्या नावाचं आहे. गळा तिचा आहे पण गळ्यामध्ये बांधलेलं मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे. हात तिचे आहेत पण हातामध्ये घातलेल्या पाटल्या, हातामध्ये घातलेल्या बांगड्या तुमच्या नावाच्या आहेत. पाय तिचे आहेत पण पायामध्ये घातलेले पैजण तुमच्या नावाचे आहेत. बोट तिचं आहे, बोलू द्या ना मला, थांबा. पाय तिचं पण पायामध्ये घातलेले पैजण तुमच्या नावाचे आहेत. बोट तिचं आहे पण बोटामध्ये घातलेले जोडे तुमच्या नावाचे आहेत. शरीर तिचं आहे पण शरीरावर अधिकार तुमचा आहे. तुमच्यासाठी जर तिनं मायबाप सोडले असतील, तुमच्यासाठी तिनं गाव सोडलं असेल, तुमच्यासाठी तिनं आडनाव बदललं असेल, तर एका बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी सांगा? अधिकार नाही दिला. घरची जर लक्ष्मी रडत असेल तर तुम्ही पैसा किती कमवा, तुम्हाला महाराज आयुष्यात पैसा कधीच पूर्ण होणार नाही. माणसं दारू पितात आणि नवरात्रमध्ये चपलं सोडतात. अरे घरची दुर्गा खुश ठेव ना. अरे ही परमार्थाची गरज आहे, ही परमार्थाची पायरी आहे. निर्विषय जगा, तंबाखू खाऊ नका. आता आम्ही किती सांगू द्या, खाणार पिणार, पण महाराज आमचं काय हो जाणार नाही. पण तुमच्या आयुष्याची बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज माणसाने आयुष्य खूप चांगलं आहे. त्या पोटामध्ये काही टाकायचं नाही, दारू टाकायची नाही, या पोटामध्ये मांसाहार करायचं नाही, पवित्र अशी तुळशीमाळ धारण करायची, निर्विषय जीवन जगायचं. अरे छत्रपती शिवरायांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. आपण त्याचे वंश जाऊ याचं भान थोडं ठेवा. अरे या राजांनी आपल्यासाठी एवढं स्वराज्य निर्माण केलंय. अरे या धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी 40 दिवस सैतानाचा त्रास सहन केलाय दादा. डोळे बाहेर काढले, जीभ बाहेर काढली, अरे एक एक नख चिमट्यानं काढलं हो. अंगाचं सालपट सोललं, रक्तबंबाळ शरीर केलं. इंचावर महाराज वार केले. पण माझ्या राजाने धर्म नाही सोडला, आपल्यासाठी धर्म टिकून ठेवला. रक्तबंबाळ शरीर झालं, नुसतं सोडलं या सैतानानं महाराज माझ्या राजांच्या अंगावर महाराज मिठाचा मारा केला, मिठाचं पाणी टाकलं. काय त्रास झाला असेल हो. त्याचा छावा चित्रपट बघू. अरे त्रास कळेल. एवढा जर त्रास आपल्यासाठी ज्यांनी सहन केलाय, पण शेवटच्या श्वासापर्यंत धर्म ज्यांनी टिकवलाय, त्याला धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. याचे आपण पायक आहोत. म्हणून आपण एका ठिकाणी मुसलमानाचं गोरगं बघा. अरे बघा, त्याला रोजाचा महिना सुरू झाला ना, त्याला टोपी घालायला लाज वाटत नाही, नमाज पडायला लाज वाटत नाही. पण आपल्या पोरायला महाराज 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये मंदिराकडे यायला लाज वाटते. पोरं इथं आले पाहिजे, धर्मग्रंथ माहिती झाला पाहिजे, हनुमानचा पाठ असला पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे, मुसलमानाच्या 5 वर्षाच्या पोराचा त्यांचा आजान पाठ असेल तर